नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे स्काय न्यूज चॅनलच्या वतीनं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. म्हणजे आपल्याला माहितीच आहे की सध्या नवरात्रीचा हा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या आनंदामध्ये सर्वत्र सुरू आहे. आदिमाया आदिशक्तीचा हा जागर आपण सर्वत्र मिळून मोठ्या आनंदात साजरा करतो आहोत. नवरात्री, नवदुर्गा आणि आजची स्त्री म्हणजे सुद्धा एक आदिशक्तीचा अवतार आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की गेल्या वर्षीपासून स्काय न्यूज चॅनेलनं हे सदर सुरू केलेलं आहे आणि अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतोय आणि म्हणून यंदा सुद्धा खास आपल्यासाठी ही शृंखला. आज आपणासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये या स्त्री शक्तीनं आपला ठसा उमटवलेला आहे. म्हटलं क्षेत्र कुठलंही असू द्या, अगदी कुठलंही. त्या आहेत डॉक्टर सौ ज्योती रविकिरण तोरसकर मॅडम. नमस्कार. मॅडम कशा आहात तुम्ही? छान, मजेत. क्या बात आहे, क्या बात आहे. ह्या हसण्यासाठी आम्ही नेहमीच आतुरलेलो आहोत, कारण मॅडम हसल्या की तो कार्यक्रम सक्सेस झाला असं समजायचं. हा मॅडम, तुमच्या बालपणाविषयी आम्हाला ऐकायला आवडेल आणि त्याचबरोबर तुमचं शिक्षण म्हणजे तुमचं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि पुढचं शिक्षण त्याबद्दल आम्हाला आवडेल ऐकायला. निश्चित. आधी मी तुमची आभारी आहे की या शृंखलेसाठी तुम्ही माझी निवड केली, त्याबद्दल स्काय न्यूज चॅनल आणि तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. बालपण म्हणाल तर माझं रायगड जिल्ह्यात गेले. रायगड जिल्ह्यातील रामराजे गाव आणि चौल. चौल हे ऐतिहासिक ठिकाण, अर्थातच फार प्राचीन काळापासून चौल हे सगळ्यांना माहीतच आहे. तर या चौलमधून सरदार राव बहादूर तेंडुलकर विद्यालयात माझं शिक्षण झालं. अत्यंत संपन्न समृद्ध असं गाव, सांस्कृतिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या आणि तशी माणसं, त्यांच्या सोबत बालपण गेलं. माझं रामराज गाव ही तसंच होतं. ते अगदी एका बेटावर होतं, चारी बाजूनी नदी आणि त्याच्यामध्ये असणारं गाव. पूर्व प्राथमिक शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण रामराजमध्ये आणि त्यानंतरचं सारं शिक्षण माझं चौल रेवदंडा या गावात झालं. माझे आई वडील शिक्षक. वडील मेहेंदळे हायस्कूलचे म्हणजे रायगड जिल्ह्यातील सगळ्यात मोठ्या शाळेचे प्रिन्सिपल होते. आई प्राथमिक शिक्षिका होती आणि माझे आजोबाही शिक्षक. या सगळ्यांच्या संस्कारामध्ये मी वाढले. त्यामुळे आपोआपच शिक्षक होण्यासाठी जी एक भूमी लागते ती भूमी मला मिळाली आणि त्यामुळे आपोआपच मी पुढे शिक्षकी पेशात आले. शिक्षकच व्हायचं होतं आणि शिक्षकी वातावरण असल्यामुळे आपोआप या शिक्षकी पेशात आले. इतिहास मॅडम हा आपला विषय, म्हणजे इतिहासाचं अध्यापन आपण करता. ज्यावेळी तुम्ही शिक्षकी पेशात जायचं ठरवलं त्यावेळी असं ठरवलं होतं का की आपण इतिहासाचंच अध्यापन करायचं किंवा असं? इतिहास हा आवडीचा विषय. म्हणजे प्रत्येक मराठी मुलाच्या असं वाटतं की जेव्हा तो मागे वळून बघतो तेव्हा त्यांनी सर्वात जास्त वाचलेलं पाठ्यपुस्तक हे इतिहासाचं 4थीचं पाठ्यपुस्तक असतं. शाळा म्हटल्याने 2 मिनिटं डोळे बंद केला तर ते 4थीचं पाठ्यपुस्तक आणि त्याच्यावरचा घोड्यावरचा शिवाजी महाराजांचा ती तस्वीर आपल्या सगळ्यांना स्मरते. इतिहास आवडतच होता. दापोलकर सर आम्हाला होते 7वी मध्ये, त्यांच्यामुळे इतिहासाची आवड निर्माण झाली. हे मुद्दाम सांगते कारण शिक्षकांमुळे विषय आवडू लागतात. 11वी 12वीत कांबळी मॅडम होत्या, त्यांच्यामुळे इतिहासाची आवड झाली. मी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा त्या ठिकाणी इतिहास विषय नव्हता, त्यामुळे मी मराठी साहित्यात BA आणि MA केले. पण माझी आवड म्हणून नंतर मी पुन्हा इतिहासामध्ये MA केलं, सेटनेट दिली. त्या दोन्हीतही मी पास झाले आणि मी PhD साठी सुद्धा इतिहास हा विषयच निवडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किल्ले, होय, इतिहास आणि पर्यटन, होय. आणि ह्यावरती मॅडम आपण PhD केले, डॉक्टरेट होय. मिळवलेली आहे. मला सांगा की हा विषय घेण्यामागचा आपला मुख्य उद्देश काय आहे, एक भाग. आणि त्याच्यानंतर आता म्हणजे युनेस्कोने ज्याला आपण वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा आपला सिंधुदुर्ग किल्ल्याला दिलेला आहे. मला वाटतं 12 किल्ल्यांमध्ये. अगदी बरोबर. राज्यामध्ये. तर त्यामध्ये आपला सिंधुदुर्ग किल्ल्याचा सहभाग आहे आणि हे खरोखरच आम्हाला मालवण वासियांसाठी म्हणा किंवा सिंधुदुर्ग वासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. निश्चित निश्चित. तर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किल्ले, इतिहास आणि पर्यटन हा विषय तुम्ही निवडण्यामागचं कारण काय? हा. आणि हा प्रोजेक्ट तयार करत असताना तुम्हाला काय अनुभव आला? म्हणजे काय तुम्हाला म्हणजे कोणाचं तुम्ही मार्गदर्शन घेतलं किंवा त्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रत्यक्ष भेटी देऊन सगळं हे मिळवलं ज्ञान, की कसं काय केलं? की पुस्तकं रेफर केलीत कसं आहे? अ, मुळात हे का निवडलं इथून मी सुरुवात करते. पुन्हा जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला त्यामुळे कदाचित मी जास्त बोलेन. तुम्ही इतिहास हा गेले अनेक वर्ष मालवणमध्ये प्रेरणोत्सव समिती ही सिंधुदुर्ग किल्ल्याविषयी काम करते. त्या समिती बरोबर मी काम करत होते इतिहासाचं. इतिहासाची आवड आहेच. अ, त्या समितीबरोबर काम करताना किल्ले साफसफाई असेल, किल्ल्याबद्दलचं साहित्य शोधणं असेल, या सगळ्या प्रवासात माझ्या लक्षात आलं, की सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल किंवा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या स्थापत्याबद्दल, तिथल्या इतर वास्तूंबद्दल, शैलीबद्दल हवा तसा अभ्यास झालेला नाही. मग हा दुसरा कोणी का करावा? जर मी मालवणात राहते, किल्ल्याच्या जवळ राहते, प्रेरणोत्सव समितीचं काम करते, तर हा मीच केला पाहिजे आणि ते सुद्धा एक शिवकार्यच आहे. या उद्दिष्टाने, या हेतूने मी स्वतः अभ्यास सुरू केला. पेट एक्झाम दिली शिवाजी विद्यापीठाची आणि माझ्या नशिबाने मला खूप चांगल्या गाईड प्राप्त झाल्या. त्या म्हणजे कविता गगराणी, आपले भूषण गगराणी आहेत त्यांच्या बहीण. अत्यंत हुशार, बुद्धिमान, कडक तितक्याच. पण त्या गाईड म्हणून मिळाल्या. शिवाजी विद्यापीठाचे अवनीश पाटील सर आहेत. त्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यामुळे मग संशोधन सुरू झालं. मुळातच याला संशोधन आपण का म्हणतो तर ते कधी 1 महिना किंवा 1 वर्षात होत नसतं. ही प्रचंड एक अभ्यासाची प्रक्रिया असते, प्रक्रिया आहे. संशोधनाची प्रक्रिया असते. त्यामुळे त्या प्रक्रियेतून जावं लागतं. मी अनेक वर्ष अभ्यास केला. मला मोडीचे कागद अनेक वेगळे मिळाले, की जे प्रसिद्ध करणारी मी पहिली आहे, मी अभिमानाने सांगते. मुळात सिंधुदुर्ग किल्ल्याचे नकाशे कुठेही उपलब्ध नव्हते. पोर्तुगाल लिस्बनवरून ते नकाशे प्राप्त करण्याचा प्रयत्न मी केला. त्यातले 1-2 नकाशेही मला प्राप्त झाले. आणि जलदुर्ग हा माझा विषय आहे. आता बरेचदा काय होतं, मी कोणालाही विचारलं, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलदुर्ग म्हटल्यावर माणसं 2च सांगतात. एक सिंधुदुर्ग किल्ला आणि विजयदुर्ग जयदुर्ग. किल्ला. पण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 जलदुर्ग आहेत. आणि त्या 8ही जलदुर्गांवर प्रचंड इतिहास आहे. ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत, लढाया घडलेल्या आहेत. पण हा इतिहास माहीतच नाहीये. मग ते माहीत करून देणं हे एक इतिहास संशोधक म्हणून माझं काम आहे. म्हणून मी थोडा मोठा विषय निवडला, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किल्ले. आता निवती किल्ला असेल, याला प्रचंड इतिहास आहे. आपला यशवंतगड किल्ला असेल, विजयदुर्गच्या बाजूला असणारा देवगड असेल, पद्मदुर्ग, राजकोट, आज राजकोट पुतळ्यामुळे प्रसिद्धीस आलेला आहे. पण हे जलदुर्ग आहेत आणि या जलदुर्गांना स्वतःचा असा एक प्रचंड इतिहास आहे. त्यामुळे हा विषय मुद्दामहून मी निवडला. उत्तम असं काम झालं. पण त्याच्यात मला नेहमी असं वाटतं, की किल्ल्यांचा अभिमान आहेच. इतिहासाबद्दल अभिमानच आहे. जो मनुष्य, जी संस्कृती, जे राष्ट्र इतिहास विसरतं, ते वर्तमानात आणि भविष्यात प्रगती करू शकत नाही. त्यामुळे त्याचा अभिमान आहेच. फार प्राचीन काळापासून किल्ल्यांची उपयुक्तता होतीच. पण आज वर्तमानात जोपर्यंत किल्ले हे अर्थार्जनाचं साधन होत नाही, उत्पन्नाचं साधन होत नाही, तोपर्यंत त्याच्याकडे पुन्हा एकदा नवीन पिढी पाहणार नाही. म्हणजे तुम्ही ह्या 8 किल्ल्यांचं जर तुलना केली तर तुम्ही गंमत बघा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्गवर जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पण निवती किल्ला माहीतच नाहीये. पर्यटक जातच नाहीयेत निवती किल्ल्यावर. दुसरा एक त्याला असा आयाम आहे, की सिंधुदुर्ग किल्ला एकदा बघून झाल्यावर किती वेळा दुसऱ्यांदा पर्यटक जातो? मग का जात नाही? बरोबर. तर पुन्हा पर्यटक आकर्षून घेण्याची घेतला पाहिजे. क्षमता आपण तिथे निर्माण केली पाहिजे, जी पूर्वी होती. होती. आणि आता तुम्ही जसं म्हणालात, की आमच्यासारख्या अभ्यासकांनी हे सांगितलेलंच आहे, सरकार दरबारी केलेलं आहे. मी पर्यटकांच्या मुलाखती आणि स्थानिकांच्याही मुलाखती घेतलेल्या आहेत. त्यामधून सजेशन दिलेले आहेत. त्या सजेशनचं सरकारकडून आता ऍप्लिकेशन पण होतंय. कारण मला अभिमान वाटतो हे सांगायला, की मुंबई विद्यापीठातर्फे आपल्या मालवणात या 4 जलदुर्गांसाठी म्हणजे राजकोट, पद्मदुर्ग, सर्जेकोट आणि सिंधुदुर्ग या 4 जलदुर्गांच्या अभ्यासासाठीच अभ्यास केंद्र निर्माण होतं. अरे वा, क्या बात. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची खूप छान. गोष्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, की जर सर जसं म्हणाले युनेस्कोचं, अभिमानाची गोष्ट आहे. का? तर आता सगळ्या जगाचं केंद्रबिंदू हा सिंधुदुर्ग किल्ला होणार आहे.
दुसरी गोष्ट, अख्ख्या जगाने मान्य केलंय की मराठा आरमार किंवा मराठा स्थापत्य शैली ही किती ताकदीची आहे. म्हणजे त्याला सगळे, जेव्हा एखादी वास्तू युनेस्कोच्या अंडर जाते, युनेस्को तिला मान्यता देते, मानांकन देते, तेव्हा अनेक बाजू पाहिल्या जातात. अशा अनेक प्रकारे परीक्षण या किल्ल्यांचं झालेलं आहे. स्वतः युनेस्कोच्या टीमला मी प्रेझेंटेशन आपल्या किल्ल्याचं केलेलं आहे. त्यामुळे तो किल्ला निवडल्यामुळे आता पर्यटकांचा ओघ ओघ वाढेल. निर्माण झालाय. थोड्याच दिवसात ASI पुरातत्व खातं आता आपल्याकडे वेगळ्या प्रकारे पर्यटकांना माहिती देण्याची सुरुवात करते. त्याच्यावरही आमचं काम सुरू आहे. त्यामुळे पर्यटक येतील, आपली इकॉनॉमी सुधारेल आणि पुन्हा एकदा किल्ल्याचं जतन आणि संवर्धन हे निश्चित आहे. आणि हाच माझा बिंदू होता. मी इथपर्यंत का आले तर PhD साठी हा विषय निवडण्याचं कारणच हे होतं की जागृती, संशोधन आणि जतन संवर्धनासाठी नवीन पायवाट निर्माण करणं. खूप छान मॅडम. आणि खरोखरच आणि मुख्यत्वे करून नवीन जी पिढी आहे ना मॅडम, म्हणजे आपण जर बघितलं की सिंधुदुर्ग किल्ल्यावरती कुठल्याही किल्ल्यावरती ही मुलं जातात, त्यातली काही मुलं अशी असतात ना की त्या किल्ल्याच्या तटबंदीवरती कुठेतरी काहीतरी रेखाटन करायचं, काहीतरी चिन्ह काढायची, बदामाचं चिन्ह काढायचं. आम्ही सुद्धा कधी गेलो तर आम्ही सांगत असतो की बाबा ना, अरे तुम्ही इतिहास जाणा, छत्रपतींना हा किल्ला कसा बांधलाय, काय केलंय, त्याच्यासाठी रक्त सांडलंय मावळ्यांनी बरोबर आपल्या, आणि बरोबर तुम्ही सहज हे करताय. करताय. तर अशा लोकांना, अशा पिढीला, अशा मुलांना तुम्ही मॅडम या माध्यमातून काय सांगाल? नाही, मी बघा, जय शिवराय म्हणायला सगळेच तयार असतात. अगदी बरोबर. शिवाजी महाराजांबद्दल अभिमान सगळ्यांनाच असतो. पण मी आता जेव्हा आपण पहिल्यांदा किल्ला मालवणवासियांनी साफ केला, तेव्हा हजारो, म्हणजे जवळजवळ 100 टन आपल्याला प्लास्टिकच्या बॉटल आणि कचरा मिळाला. म्हणजे त्यावेळी समस्या अशी निर्माण झाली की किल्ल्यावरून हा कचरा आणावा कसा इकडे. मग मला काय वाटतं, किल्ल्यात जाणारा शिवप्रेमीच होता. नक्कीच. किल्ल्यात जाणारा हा इतिहास पाहायला गेलेला. मग त्याचा हात पुढे सरसावतो कसा हे करण्यासाठी. म्हणून माणूस बदलला पाहिजे. अगदी बरोबर. तुम्ही कुठल्याही जातीच्या, धर्माच्या, व्यक्तीच्या ह्या अभिमानापेक्षा पूर्ण माणुसकीचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. माझा हाताला सवयच लागली पाहिजे की माझ्या हातून ती बाटली किल्ल्यावर फेकली जाताच नाही. ही शिस्त, हा संस्कार की नाही, एखादं लोणचं कसं मुरतं तसा संस्कार हा मुरावा लागतो. पण मी सर तुमच्या एक मत हे करते की निश्चितच ही मुलं अशी आहेत, पण आत्ताच्या पिढीबद्दल मला असं वाटत नाही. आत्ताची पिढी थोडी पर्यावरणाबद्दल आणि शिवप्रेमाबद्दल जागृत आहे. आणि जेव्हा जेव्हा मी अनेक किल्ल्यांवर जाते ना, तेव्हा मी अभिमानाने सांगते, तरुण मुलं येतात. बरोबर. किल्ला साफसफाईला कोण येतं? माझ्या वयाची माणसं किंवा वयस्कर माणसं येत नाही, तरुण येत आहेत. किल्ला चढण्यासाठी तरुण येत आहेत. म्हणजे किल्ल्याबद्दल तरुण पिढीमध्ये आत्मीयता निर्माण झाली आहे. मध्ये आम्ही संमेलन भरवलेलं, तेव्हा मोठ्या संख्येने तरुण आलेले. त्यामुळे हा बदल होतोय आणि माझा तरी या बाबतीत दृष्टिकोन सकारात्मक आहे. हा, निश्चित मधली पिढी जी आपली होती ना, तिच्यात थोडी जागृती कमी होती. पण आजचा युवक हा जागृत आहे स्वतःच्या सगळ्या अभिमानांबद्दल, म्हणजे स्वतःच्या इतिहासातील अभिमान बिंदूंबद्दल. त्यामुळे मला भविष्य मात्र सकारात्मक दिसते. पण ही जागृती होण्यामागे जे चित्रपट येऊ घातलेले आहेत किंवा मागे जे चित्रपट बरेच छत्रपती शिवाजी महाराजांवरती शृंखलाच निर्माण झाली, तुम्ही बघितलं असेल मराठी चित्रपट, किंवा आता हा छावा चित्रपट येईल. मग ह्या ऐतिहासिक चित्रपटांमुळे ह्या तरुण पिढीवरती प्रभाव पडला असं म्हणायचं का आपण? तर तुम्हाला काय वाटतं? नाही, जेव्हा पिढीवर प्रभाव म्हणतो ना, हा शब्द खूप मोठा आहे. मग पिढीवर प्रभाव टाकण्यासाठी ते माध्यम आहेच, कारण ते फार लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचतंय, फार लवकर त्यांच्यावर प्रभाव टाकतंय. दृश्य माध्यम आहे, त्यामुळे निश्चित आहेच. पण इतरही अनेक गोष्टी आहेत. पूर्ण इतिहास संशोधकांचं जग बदललंय. ते वेगवेगळ्या प्रकारे जागृती करतायत, दृष्टिकोन बदलतोय मुलांचा. पण तुम्ही म्हणताय तसं चित्रपटांचाही, आणि मध्ये राजा शिवछत्रपती जी सिरियल, अरे घराघरात ती पाहिली जायची, त्यामुळे आपोआपच ही जागृती त्याच्यामुळे झालेली आहे आणि नकळत्या वयातच त्याच्या मनात तो संस्कार झालेला आहे. पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इतिहास ही जिल्हा प्रशासनातर्फे प्राथमिक शाळांसाठी आपण पुस्तकाचं लेखन, तर त्या संदर्भात काय सांगाल? म्हणजे ह्या अनुषंगाने तुम्हाला विचारतो. त्या बाबतीत
ते पुस्तक मी आणि इतिहास संशोधक प्रकाश नारकर सर आम्ही दोघांनी लिहिलं. तुम्ही बघितलात तर तिसरीला ना बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये स्थानिक जिल्ह्याचा इतिहास आहे. त्या त्या जिल्ह्याचा, म्हणजे आपल्याकडे आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भूगोलात अभ्यास दिला जातो, भौगोलिक अभ्यास दिला जातो सगळा, की काय स्थान विस्तार वातावरण वगैरे. पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इतिहास नाही शिकवला जात किंवा कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास नाही शिकवला जात. मग मला नेहमी असं वाटायचं की जे मघाशी सरांनी सांगितलं, न कळत्या वयात त्या मुलाला इतिहास समजला पाहिजे. म्हणून मग आम्ही की सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्रचंड मोठा इतिहास आहे, म्हणजे शिवकाल हा मध्ययुग झाला. मी फार अर्वाचीन काळापासून, म्हणजे अर्वाचीन काळ, मध्ययुग आणि प्राचीन काळापासूनचा इतिहास हा त्या मुलाला समजला पाहिजे. आज जेव्हा आपल्याला कातळ शिल्प दिसत आहेत तेव्हा समजतंय की सिंधुदुर्गच्या इतिहासाची रेषा ही अश्मयुगीन कालापर्यंत जाते, पण आम्ही आमचा इतिहास शिवकालापर्यंतच थांबवून ठेवतो. बरं, शिवकालाबद्दलही आम्हाला नीट माहिती आहे का? मी नेहमी म्हणते सगळ्यात मोठी लढाई कुडाळला झाली आहे. मला अफजल खानाचा विडा माहितीये, पण कुडाळ आणि संपूर्ण हे नामशेष करण्यासाठी उचललेला विडा माहित नाहीये. तसाच मोठा दरबार विजापूरमध्ये भरलेला होता. मग ते आमच्या सिंधुदुर्गातल्या तिसरीतल्या मुलाला समजावं म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इतिहास अशी छोटी पुस्तिका आम्ही मुद्दाम तयार केली आणि ती पूर्णपणे डायट तर्फे प्राथमिक शाळांमध्ये लावण्यात आली. ती तिसरीतच त्यांनी आपल्या जिल्ह्याचा इतिहास अभ्यासावा आणि त्याचं लेखन मी आणि नारकर सरांनी. मॅडम, हे झालं आपलं एक आपल्या स्वभावातला म्हणा किंवा आपल्या व्यक्तिमत्वातला हा अतिशय महत्वाचा पैलू. आणखी एक पैलू मॅडमचा आहे आणि तो म्हणजे मॅडम एक उत्तम कलाकार आहेत, मॅडम उत्तम दिग्दर्शिका आहेत, मॅडम उत्तम लेखिका आहेत, मॅडम उत्तम सूत्रसंचालक आहेत, उत्तम निवेदिका आहेत. अनेक पैलू मॅडमच्या व्यक्तिमत्वामध्ये आहेत. मी आवर्जून याचा उल्लेख अशासाठी करतो की मॅडमनी बाल एकांकिका एक झाड आणि पंगुम लंगुते ग्रीम या एकांकिकेची निवड राज्यस्तरावरती प्रथम पारितोषिक लेखनाचं आणि दिग्दर्शकांच्या पारितोषिक मॅडमला मिळालेलं आहे. तर माझा एक प्रश्न या संदर्भातला मॅडम असा आहे की मुलांना शिकवणं म्हणजे एकांकिका मुलांकडून अभिनय करून घेणं ही तुलनात्मक दृष्ट्या खूप कठीण गोष्ट आहे. म्हणजे माझा अनुभव तुम्हाला मी सांगतो, पण तुम्ही तर दोन एकांकिका आणि त्या सुद्धा राज्यस्तरावरती लेखन दिग्दर्शकात आणि पारितोषिक तुम्ही घेतले. मला वाटतं वसंतराव वाचरेकरचंही पहिलं पारितोषिक आहे, अहमदनगरला आहे, कांदळवन एकांकिकेला सुद्धा आमच्या मिळालं होतं. होय. तर माझा प्रश्न असा आहे की ह्या मुलांना तुम्ही कसं काय म्हणजे ते त्यांच्यातून हे करून घेतलं, त्यांच्याकडून अभिनय करून घेतला, त्यांच्याकडून ही कामं करून घेतली, हा आम्हाला ऐकायला आवडेल. मुलं खूप हुशार असतात मुलं खूप सृजन असतात आपल्यापेक्षा. आणि आमच्या दोन्ही एकांकिका या माझ्या बाल मनाचा उलगडा करणाऱ्या होत्या. एक झाड असेल किंवा पंगुम लंग येते गिरी, म्हणजे मला त्यांच्यातल्या प्रत्येकामध्ये काहीतरी अलौकिक आहे आणि ते तुम्ही वळून बघा. कुठलंच मूल परमेश्वराने असं पाठवलेलं नाही की काहीच नाही, त्याच्यात काहीतरी आहे. ते पालकांनी, शिक्षकांनी आणि त्या मुलांनी शोधलं पाहिजे असा संदेश देणारी ती होती. पण या एकांकिका आहेत ना, यांची जडणघडण ही माझ्या मुलांसोबत झाली. ती मुलं खूप सुंदर होती, चर्चेतनं व्हायची. आम्ही ठरवायचो सीन कसा काय करेल, आम्ही स्क्रिप्ट दररोज बदलायचो बसून. म्हणजे जरी संकल्पना माझी असली तरी स्क्रिप्टमध्ये आम्ही खूप बदल करत गेलो. आणि पारितोषिकाचं म्हणाल ना तर ते म्हणजे तुम्हाला स्वतःला माहितीये, तुम्ही नाटकात काम करता, तुम्ही चळवळ सुरू आहे तुमची नाटकाची, की नाटकातलं हे एकट्या दुकट्याचं नसतंच. अनेक अंग आहेत, तांत्रिक आहे, संगीताचं अंग आहे, नेपथ्याचं अंग आहे, टीमवर्क. आणि माझ्या सुदैवाने माझ्या शाळेतच ही टीम मला मिळाली आणि ती अत्यंत ताकदीची, अत्यंत प्रगल्भ आणि मेहनती मिळाली. आमच्या सामंत सरांनी महाराष्ट्रातला पहिला बालनाट्यासाठी फिरता रंगमंच बनवला. हक्क झाले अहमदनगरला सगळे लोक. परीक्षकांनी तो आमच्या विद्यार्थ्यांना सांगितलं, त्यांना म्हटलं नक्की हे काय आहे, तर तो पुन्हा रंगमंच लावून दाखवायला सांगितलं आणि आमच्या मुलांनी काही मिनिटात तो रंगमंच लावून दाखवला. हे काम करणारे आमचे सामंत सर होते. त्या एकांकिकेला अनुसरून गाणं लिहिणारे आणि त्या गाण्यांना चालबद्ध करणारे वसंत वळंजू आणि लक्ष्मण वळंजू, या संगीतामुळे त्याचा एक दर्जा वेगळा आला. तांत्रिक अंग असेल, आमचे खानोलकर सर असतील, या सगळ्या, किंवा वेशभूषेचं आम्हाला राज्यस्तराचं पारितोषिक आहे. आमच्या सगळ्या बांदेकर मॅडम असतील, कांबळे मॅडम असतील, अरतकर मॅडम असतील, या सगळ्या टीम वर्क होतं ते.
बरोबर. शाळेने केलेलं. आणि त्यामुळे ते यश आहे ना, ते पूर्ण यश हे टोपीवाला हायस्कूलचं आहे आणि टोपीवाला परिवाराचं आहे, की त्यांनी आम्ही एकत्र आलो. आणि बाल एकांकिकाचे संस्कार मला वाटतं आपल्या सगळ्यांवर हो. चव्हाण सरांनी केलेले हो आहेत, हो 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 की अगदीच मुलांना कसं बोलतं करायचं. सांगावंच लागत नाही लागत मुलांना नाही, काय लागत. करायचं, कारण मुलांमध्येच एवढी ऊर्जा असते, ती ऊर्जा फक्त काढायची असते. त्यामुळे चव्हाण सरांच्या मार्गदर्शनाने खूप या खूप शिकायला मिळालं शिकायला आपल्याला. मिळतं. अगदीच, त्यांचा अगदीच. सहवास हाच एक सहवासाचा एक संस्कार आहे संस्कार आहे. अगदी बरोबर. चव्हाण सरांचा. अगदी बरोबर मॅडम. अ, आणखी म्हणजे तुम्ही तर अनेक क्षेत्रामध्ये काम करता नेहमीच. म्हणजे मालवणमध्ये आता कसं होतं किंवा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कसं होतं, की ज्यावेळी एखादा मोठा कार्यक्रम असतो आणि त्या मोठ्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळी सूत्रसंचालनाचा विषय येतो किंवा ज्यावेळी अ, निवेदनाचा विषय येतो. मग तो कुठलाही असू दे, सांगीतिक कार्यक्रम असू देत किंवा एखादं व्याख्यान असू देत किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असू देत. पण तुम्ही हे सगळं करता. पण हे म्हणजे हे सगळं तुमचं आता इतिहास संशोधन आहे, तुमचा शिक्षकी पेशा आहे, तुमचे इतर व्याप आहेत. हे सगळं सांभाळून हे बॅलन्स तुम्ही कसं करता? आम्हाला बराच वेळा प्रश्न पडतो. अ, एक स्त्री हे करू शकते. आज तुम्ही क्या बात है! नवरात्री येस, येस, येस. का सांगते? आदिशक्ती. आदिशक्ती असते आणि स्त्रीमध्ये ही फार प्राचीन काळापासून ताकद आहे. नाही, ती नाही. एका वेळी अनेक गोष्टी अत्यंत समर्थपणे, करू शकते. सजगपणे करू शकते. मी नाही, प्रत्येक स्त्री करू शकते असं मला वाटतं. कारण तिच्यात मूलतः तुम्ही कोणतीही स्त्री बघा, हजार ठिकाणी तिचं बरोबर लक्ष असतं. घरात असतं, घराच्या बाहेर असतं, स्वतःच्या कामाच्या ठिकाणी असतं, नातेवाईकांकडे असतं, माहेरी असतं, सासरी असतं, सगळीकडे असतं. सगळ्या गोष्टींवर तिचं बारीक लक्ष असतं. आणि ती तरीही त्या सगळ्या गोष्टी अत्यंत प्रामाणिकपणे करत असते. निष्ठा असते तिची त्या कामावर. त्यामुळे मला नेहमी वाटतं, की एक स्त्री हे सगळं करू शकते. आणि मी सुद्धा केलं म्हणजे काही वेगळं नाहीये. मला माझा कौटुंबिक पाठिंबा उत्तम आहे. माझ्या सासरचा पाठिंबा आहेच आहे. घरातून माझे पती असतील, सासू-सासरे असतील, माझे आई-वडील असतील, या सगळ्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे हा प्रवास खूप छान होतोय. एक-एक दिवस हा अत्यंत वेगळ्या प्रकारे प्रगल्भतेकडे जातोय. म्हणजे मला आता तुम्ही हा प्रश्न विचारलात म्हणून वेगळ्या प्रकारे सांगते. मला सासऱ्यांची माझी आठवण येते, चिंतामणी तोरसकरांची. अच्छा. हं. दुर्दैवाने नाही आहेत ते यावेळी. आता फेब्रुवारीमध्ये त्यांचं निधन झालं. पण सांगावसं असं वाटतं, की स्त्री कधी समर्थपणे बाहेर काम करू शकते, जेव्हा तिचं कुटुंब तिच्यासोबत असतं. अगदी बरोबर. हां, शाळा माझी 5:30ला सुटणार. पण मी जर 6ला जरी घरी आले, तरी मला घरातले सासरे विचारायचे, "का? आज शाळेत काही काम नाही? तू काही नवीन उपक्रम राबवला नाहीस?" म्हणजे शाळा सुटल्यानंतर शिक्षकांनी 1 तास, 1.5 तास थांबलं पाहिजे, नवीन उपक्रम केले पाहिजे. हा संस्कार करणारे घरात माणसं होती. नक्कीच, नक्कीच. त्यामुळे आपोआपच या सगळ्या गोष्टींना अ, प्रेरणा मिळाली. प्रेरणा मिळाला, पाठिंबा आणि मिळाला. सूत्रसंचालन म्हणाल तर वाचन. हं. ज्या व्यक्तीचं वाचन उत्तम आहे, तो निश्चितच बोलू शकतो. आत्मविश्वासाने कुठेही बोलू बोलू शकतो. शकतो. त्यामुळे वेळोवेळी प्रत्येकाने आपलं वाचन वाढवत नेलं पाहिजे, तरच तुम्ही प्रगल्भ व्हाल. तुमची वाणी संस्कारित होईल त्यामुळे. मॅडम म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारत होतो, की सध्याची जी मुलं आहेत, ती हं. मोबाईलच्या अधीन आहेत. आणि व्हिडिओ गेम्स असतील किंवा इतर काही सोशल मीडियावरती असतील. तर त्याचा दुष्परिणाम आता खूप प्रमाणामध्ये जाणवू लागलाय. तर ह्या संदर्भामध्ये तुम्ही काहीतरी ह्या पिढीला सांगावं, की जेणेकरून कारण प्रत्येक घरामध्ये इव्हन म्हणजे मी असं म्हणत नाही, की माझ्याही घरामध्ये तीच परिस्थिती आहे. प्रत्येक घरामध्ये त्या मुलाच्या हातात मोबाईल असतो आणि मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये तर ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे हा मोबाईलचा खूपच वापर व्हायला लागला. तर त्याच्यामुळे कुठेतरी आणखी ती गुरफटली का? असा कुठेतरी आम्हाला प्रश्न पडतोय आणि त्याच्यातून त्या मुलांना कसं बाहेर काढावं? असं थोडक्यात आम्हाला काय मार्ग त्याच्यातून काढता येईल? ठीक आहे. आता माझ्यातला शिक्षक बोलेल. फक्त छडी घेऊ नका. नाही, छडी नाही. घेऊ नका. म्हणजे या गोष्टीला ना हं. खूप मोठा विषय आहे हा. पण मी 3 बिंदूंवर या विषयाबद्दल बोलते. पहिला म्हणजे काय, की लहान मुलं ही निरीक्षण करत असतात. हां, ती तुमच्या कृतीतूनच शिकत असतात. जर तुम्हाला असं वाटतंय, की तुमच्या मुलांनी मोबाईल वापरू नये, तर त्यातली पहिली ॲक्शन रिॲक्शन न्यूटननुसार, की पहिला तुम्ही मोबाईल कमी वापरला पाहिजे. तुमचंच जर जीवन मोबाईलशिवाय हलत नाहीये आणि तुम्ही त्याला शिकवायला गेलात, तर तो ऐकणार नाही. तो आता जेन, झी, अल्फा, बीटा ही पिढी आहे. ही आपली पिढी नव्हे. बरोबर. हां, ही नवीन नवीन होणारी पिढी आहे.
त्यामुळे लहान वयात आता तर मला वाटतं जपान सारख्या देशांनी बंदच केलं, हो हो द्यायचंच नाही 7 बरोबर. वर्षापर्यंत हम्म. मोबाईल. त्यामुळे तुम्ही वापरणं बंद करा. तुमच्या हातात पुस्तक असेल तर तुमच्या मुलाच्या हातात पुस्तक असेल, तुमच्या हातात पेपर असेल तर तुमच्या मुलाच्या हातात पेपर असेल. दुसरा एक मी ह्याबद्दलचा आयाम सांग, की अशी पिढी कुठली बिघडत नसते. ही प्रत्येक पिढीला असं वाटत असतं की एक दुसऱ्या पिढीबद्दल, आपल्या मागून येणाऱ्या पिढीबद्दल. कारण आता आठवा, आपण लहान असताना टीव्ही आले, हम्म. तेव्हा आपल्या पालकांना असं वाटत होतं की अरे हा टीव्ही समोरच बसतोय, त्याच्या आधी कदाचित रेडिओ असेल, आता आपल्याला मोबाईल वाटतंय. पण म्हणजे अशी पिढी हे होत नाहीये. ही मोबाईल हातात येण्याआधीचा जो साक्षरपणा हवा होता, तो साक्षरपणा भारतात झाला नाही. मोबाईल साक्षरपणा म्हणजे मोबाईलवर काय पाहावं, हा, ते जर कळलं असतं तर कदाचित ही समस्या आपल्याला एवढी निर्माण झाली उद्भवली नसती. नसते. त्यामुळे पालकांनी ना, तू मोबाईल वापरू नकोस हा नकारार्थी संदेश देऊ नका. तू मोबाईल कशासाठी वापर, बरोबर. मोबाईलवर काय बघ, हा जर त्यांना मार्गदर्शन केलं किंवा हे जर स्वतः निवडलं, किती चांगल्या गोष्टी आहेत. तुम्हाला आता आश्चर्य वाटेल, मी स्वतः सेफनेट केलंय. दोन्ही परीक्षा मी पास मालवणात बसूनच झालेल्या आहेत. कशामुळे झाले? ऑनलाईन क्लासेसमुळे झाले. म्हणजे मी मोबाईल ह्या नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेतला आणि त्याच्यामुळे मी अभ्यास करू शकले. मग हाच वापर, हाच उपयोग जेव्हा आपण मुलांना शिकवू आता, आणि तुम्ही मोबाईल टाळून जाऊच शकत नाही. नाही बरोबर. माझी बँक मोबाईलमध्ये आहे, माझं जीपे मोबाईलमध्ये आहे, माझ्या नोट्स आहेत, सगळंच माझ्या मोबाईलमध्ये. मग त्या मोबाईलचा पालकांनी आता मोबाईल वापर नाही, मोबाईलचा सकारात्मक उत्तम अभ्यास म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास बहुश्रुत होण्यासाठी मोबाईलचा वापर कसा होईल असं सकारात्मक मार्गदर्शन मुलांना करावं. तुम्ही वापरून नको म्हटलंस की मुलाला वाटणार वापर. हे बघ, आपण दोघं बघूया, आपण दोघं ऐकूया, जसं आपण टीव्ही हे करत होतो तसं केलं ना, तर कदाचित ते यंत्र सुद्धा तुमच्यावर चांगलं म्हणजे चांगला प्रभाव संस्कार देईल करत. चांगला. आणि साधीच गोष्ट आहे ना, की ते यंत्र आहे, साधन नाही. म्हणजे बरोबर. साध्य नाहीये ते, पण ते वापरणाऱ्या मेंदूवर आणि हातावरच अवलंबून आहे. पुन्हा एकदा त्या मुलावर, त्या मेंदूवर जर योग्य संस्कार असेल तर काय बघावं आणि काय बघू नये हे निश्चित तो ठरेल. त्यामुळे हे पालकांनी मुलाला शिकवावं, खूप काय छान. बघावं आणि काय बघू नये. खूप छान संदेश मॅडम तुम्ही दिलाय या निमित्तानं. आणि स्क्रीन टाइमचं जर शेड्यूल ठरवून दिलं हा, तर ते सुद्धा मुलांना आणि तुम्ही छान बसा ना, होईल. हा, ते सुद्धा सर्वात उत्तम काय माहितीये, तुम्ही म्हणताय ना, मग मूल मोबाईल बघतं तेव्हा पालक काय करतायत? बरोबर. पालक स्वतःचा मोबाईल बघतायत. तुम्ही एकत्र कार्यक्रम बघा. अ, पुन्हा मॅडम आपल्या जे इतर स्पेशल जे आपलं खास जे आहे म्हणजे एक WTO जिनेवा येथील परिषदेमध्ये मच्छीमार महिलांच्या समस्या मांडण्यासाठी आपली निवड झालेली आहे. आणि मला असं वाटतं मॅडम की मी आपले पती रविकिरण यांना मी ओळखतो, ते सुद्धा मच्छीमारांसाठी खूप होय. छान कामगिरी करते गेली कित्येक वर्ष. मग कुठेतरी त्यांच्यामुळे तुम्हाला ही आवड निर्माण झाली की मुळातच मच्छीमारांबद्दल तुम्हाला काही असं होतं? मग काय नेमकं? नाही. 100% त्यांच्यामुळेच निर्माण झाले. या संपूर्ण चळवळीतच मी त्यांच्यामुळेच आले. अर्थातच मी जिथे राहत होते तिथला कोळी समाज आहेच, त्यांचं जीवन मी पाहतच होते. पण या मच्छीमार चळवळी मुळातच पारंपरिक असेल, पर्सिसन असेल हा वाद, किंवा समुद्राच्या पर्यावरणाची जागृती किंवा ज्ञान मला ही माझ्या पतींमुळेच आली, त्यांच्या अभ्यासामुळे आली. कारण त्याच्यावर सातत्याने चर्चा होत होती. वेगवेगळ्या त्यांच्या चळवळीत मी सोबत होते. आणि ही जे जिनिवाचं म्हणालात तो तर माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण आहे. हा. कारण त्यावेळी असं होतं की आपल्याला WTO तर्फे सबसिडी मिळते, विशेषतः मच्छीमारांना, मच्छीमार महिलांना, आणि ती सबसिडी बंद करण्यासाठीचा ठराव झालेला होता. तर यासाठी की त्यांचं म्हणणं असं होतं की ह्या सबसिडीतून मोठ्या यांत्रिक नौका घेतल्या जातात आणि त्यामुळे पर्यावरणाला धोका पोचत आहे, तर ह्या सबसिडीची गरज नाही. आता मी हे थोडक्यात वेळ कमी असल्यामुळे हा विषय म्हणते. आणि मग त्यासाठी काही भारतातली मच्छीमारी कशी आहे आणि भारतातल्या महिलांना विशेषतः या सबसिडीची गरज काय आहे ते तिथे WTOच्या परिषदेत पटवून देणं गरजेचं होतं. त्यासाठी एक विशिष्ट अभ्यास असणारी माणसं हवी होती. मग संपूर्ण भारतातनं अशी एक टीम निवडली गेली. 3 महिला होतो
आमचे इंटरव्ह्यू झाले आणि काही जाणारे आपल्याकडून होते, त्यांना जाता आलं नाही. मग तिथे मानणं गरजेचंच होतं ही गोष्ट, नसती तर ही सबसिडी रद्द झाली असती. म्हणून मग आम्ही मुंबईतली एक होती, अशा आम्ही 3 महिला आणि बाकीचे पुरुष अशी आमची टीम आम्ही WTO ला गेलो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जाईपर्यंत मला खूप असं वाटत होतं, अरे वा, मी असं मांडणार, हे करणार, ते करणार, अरे काय भारतासारखं. आणि जेव्हा आम्ही उतरलो ना जिनिवात आणि याच्यात, तेव्हा मला पहिल्यांदा जाणीव झाली की आपण हे काय करतोय. का? एअरपोर्टवरून बाहेर आलो तेव्हा गाड्यांवरती लिहिलेलं होतं, फलक लावलेले होते की ही सबसिडी बंद करा. आणि त्यासाठी युरोपीय देशांनी प्रचंड मोठं लॉबिंग केलेलं. आणि कोण होते तर आम्ही श्रीलंका, भारत, बांगलादेश असे एशियन मागास देश आम्ही होतो की सबसिडी ठेवा. आणि मग आम्हाला कळलं की अरे बापरे, या ठिकाणी तर एकदा अशी वेळ पण आली की आमचे पासपोर्ट पण जप्त होतील, कारण यांना कळलं की आम्ही हे त्यांच्या विरोधात मांडायला आलोय. पण आम्ही 13-14 जण होतो, आम्ही हरलो नाही. आम्ही तिथे थांबलो, आम्ही त्या परिषदेला गेलो आणि प्रत्येकाने या भारतातली महिला जी पारंपरिक व्यवसाय करते तिला या सबसिडीची गरज कशी आहे आणि त्यामुळे तिचा चरितार्थ कसा चालतो, उलट तीच पर्यावरणाचं रक्षण कसं करते. किंवा आमच्याकडे मच्छी म्हणजे बीज उत्पादन ज्यावेळी होतं त्यावेळी मासेमारी केली जात नाही हे आम्ही त्यांना पटवून दिलं. आणि आम्ही पर्यावरणाचं रक्षण करणारे माझे पारंपरिक मच्छीमार आहेत हे पटवून दिल्यानंतर खूप आनंदाचा क्षण म्हणजे 7 वर्ष सबसिडी मच्छीमार महिलांना वाढवून देण्यात आली. आणि ते आमचं म्हणजे तो ज्या हेतूने मला इथून पाठवलेलं होतं आम्हाला सगळ्यांना, ते आम्ही यशस्वी कामगिरी केली. आणि ते माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण आहे की मी माझ्या समाजासाठी काही करू शकतो. खूप छान, खूप अभिनंदन मॅडम. खरं तर मॅडमशी बोलायला वेळ अपुराच पडेल, पण आपल्याकडे थोडंसं वेळेचं बंधन सुद्धा आपल्याला पाळायला लागेल. मॅडमचं कार्यच एवढं आहे की म्हणजे किती प्रश्न विचारायचे मॅडमना, किती बोलायचं. मला वाटतं 2-3 जरी आपण एपिसोड केले तरी सुद्धा ते कमीच आहेत. ते पण जाता जाता मी फक्त एवढंच सांगतो की नेट परीक्षेमध्ये मॅडम मराठी उत्तीर्ण म्हणजे मराठीमध्ये संपूर्ण देशामध्ये 14व्या आलेल्या आहेत. मोठी आणि आम्हाला अभिमानास्पद कामगिरी आहे. त्याचबरोबर बालभारतीय इतिहास पाठ्यपुस्तक लेखनासाठी सुद्धा मॅडमची निवड झालेली आहे. हे सुद्धा खूप म्हणजे एक आणखी सुद्धा एक शिरपेचामध्ये हा मानाचा मॅडमने मिळवलेला आहे. जाता जाता फक्त एकच प्रश्न विचारतो की तुमचा मॅडम ओव्हरऑल आयडॉल कोण, एक आदर्श तुमचा? अवघड आहे प्रश्न, कारण प्रत्येक क्षेत्रातले आणि ह्याच्यातले आपले आयडॉल वेगळे असतात. त्या त्या क्षणाला ती व्यक्ती आपल्यावर त्याप्रमाणे प्रभाव टाकते आणि आपल्याला काहीतरी संस्कारित करून जाते. तो प्रभाव टाकणारे म्हणजे माझे वडील तर आहेतच माझे, पण माझ्या वडिलांपासून ते कालपर्यंत मी शिकवणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत असे अनेक आयडॉल मला आजूबाजूला दिसतात. कारण मला असं वाटतं की माणूस कणाकणानेच विकसित होत असतो आणि ते कण बरोबर वेचता आले पाहिजे. आणि ते आपल्या आसपास आहेत. आदर्श तर आहेतच. छत्रपती शिवाजी महाराजांपासून पु ल देशपांड्यांपासून अगदी सगळे आदर्श आहेत. त्या प्रत्येकाने आपल्यावर वेगवेगळे संस्कार केलेले आहेत. त्यामुळे हे सगळे माझे आदर्श आहेतच. आणि माझे नवीन नवीन आयुष्यात येणारे माझे विद्यार्थी जे रोज मला नवीन काहीतरी शिकवत असतात, अगदी तुम्ही सुद्धा आहात नाटकासाठी, सूत्रसंचालनासाठी तुम्ही सुद्धा माझे आयडॉल आहात. असे सगळेच म्हणजे सर्वत्र सर्व पसरलेले आहेत आणि या कणाकणांमधून मी स्वीकारत असते. मला वाटतं माणसांची पंचेंद्रिय जागृत असतील तर आसपासच्या अनेक, जसं निसर्गाकडून घेता येतं तसं प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही घेता येतं आणि ते घेतलं की मग आपण समृद्ध आणि प्रगल्भ होत जातो. त्यामुळे सगळेच सारच हे विश्वची माझे आयडॉल आहे असं म्हणायला हरकत नाही. खरोखरच खूप छान, खूप मजा आली मॅडमशी चर्चा करताना, बोलताना. मॅडमच्या व्यक्तिमत्वातले हे विविध पैलू आपल्याला आज पाहता आले. आणि मंडळी, जागर स्त्री शक्तीचा गाथा कर्तृत्वाची ह्या या शृंखलेमध्ये आज खऱ्या अर्थाने आपण एका उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिमत्वाशी संवाद साधला, चर्चा केली. आज स्काय न्यूज चॅनलच्या वतीनं मी मॅडमचे खरोखरच या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि मॅडमना नवरात्रीच्या खास खास शुभेच्छा देतो. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. तुम्हालाही सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.